नमस्कार मंडळी, माझं नाव अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात बोलूया बिनधास्त. सो आज तुम्ही विचार करत असाल की आपला दुसरा एक व्यक्ती आपलं दादूच नाहीये आज. सो असं झालं की त्यांनी 31st खूप जोरात सेलिब्रेट केला. नाही नाही, असं काही नाही झालंय. त्याला 30 तारखेपासूनच त्याला बरं नाही आहे आणि तो अजूनही रिकवर करतोय त्या सगळ्या गोष्टींमधून. आणि लवकरच तो रिकवर होईल आणि आपल्यासोबत येईल आणि त्याच्या पुढच्या एपिसोड तो आपल्यासोबत येईल याची मी गॅरंटी देतो. नसेल तरी मी त्याला उचलून घेऊन येणार, कारण आम्हाला पण आवडत नाहीये की मी एकटाच बोलणार आहे दादा. आणि आज आपल्याबरोबर जो दादा आलाय ना, तो गोष्ट म्हणजे तो ऍक्च्युली दादूसला भेटायला पाहिजे होता, कारण आम्ही दोघंही फूडी आहोत आणि मी मध्यंतरी स्टोरी टाकलेली की आम्हाला कोंबडी वडे खायचे. आज आमच्याबरोबर जो दादा आलाय तो जाम भारी माणूस आहे आणि ही इज लाईक त्या तो खूप प्रो माणूस आहे आणि जे मला खायचंय ना त्यात एक्स्ट्रीम प्रो. सो आपण आता डायरेक्ट दादाशीच बोलूया, कारण मला जास्त वेळ तुमच्यावर नाही, कारण आपण दादाकडून ऐकूया त्याची ही जर्नी कशी होती. ही इज अ व्हेरी रिनाउंड शेफ आणि खूप लोकांनी त्याच्याकडून ऑर्डर्स पण केले असतील कॅनडामध्ये जे आहेत ते. सो तुम्ही त्याला तर ओळखालच. सो मी आधी त्याचं स्वागत करतो. आर्यश दादा, वेलकम टू बोलूया बिनधास्त. सर्वात आधी आपल्या सर्व ऑडियन्सला एक छोटासा तुझा इंट्रोडक्शन. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला आणि तुम्हाला पण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आनंदी, भरभराटीचा आणि निरोगी जाऊ दे. सो बोलूया बिनधास्तच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो माझं नाव आर्यश करंबेळकर, मूळतः महाराष्ट्र, मुंबई, बॉर्न अँड बॉट अप इन गिरगाव. जर्नी स्टार्ट झाली माझ्या करिअरची आईच्या औरंगाबादवरून. तिकडून ताज प्रेसिडेंट, ताज महल, लीला केम्पेन्स्की या मोठ्या मोठ्या ब्रँड्स बरोबर मी इंडियामध्ये काम केलं. आणि मग त्याच्यानंतर चलो कुछ तुफानी करते असं काहीतरी डोक्यात आलं आणि तिकडून डायरेक्ट जम्प मायामीला आली. क्रूज शिप्स बद्दल तुम्हाला माहितीच असेल. आणि माझा खूप एक इंटेन्शन होतं, एक काय म्हणतात ते, एक अशी आयडिया होती की तिकडे काय सगळं चालू आहे, क्रूज शिपवर कशी कामं होतात, आणि दॅट थिंग काइंड ऑफ फॅसिनेटेड मी अलॉट, राईट. सो तिकडून सरळ मी क्रूज शिपवर गेलो 2010 मध्ये आणि ऑलमोस्ट 2016 पर्यंत मी तिकडे होतो. सो 6 वर्ष क्रूज शिपचा एक्सपिरियन्स घेतला. 2016ला परत मुंबईला आलो. इंडिगो डेलीज बरोबर मी काम केलं ऑलमोस्ट 1.5 वर्ष. आणि तिकडून परत म्हटलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आणि क्रूज शिप मध्ये काम केल्यानंतर एक वर्क लाईफ बॅलन्स होता. बरेचशा गोष्टी अशा होत्या की नाही बाबा, यू कम टू दॅट पॉइंट ऑफ एन करिअर वेर यू थिंक की ह्या गोष्टी असल्या पाहिजे, राईट. सो या सगळ्या झाल्या आणि देन दॅट्स वेअर आय डिसाइडेड की कॅनडासाठी आपण ट्राय करूया. आणि 2017 मध्ये मी इकडे आलो ऑन PR, मी अँड माय वाईफ. आणि तिकडून नवीन एक जर्नी इथून परत सुरू झाली. ऑब्व्हियसली इट वॉज लिटिल बिट डिफिकल्ट टू बिगिन विथ, कारण न्यू कंट्री, न्यू पीपल, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे क्लायमेट चेंज. ठीक आहे. प्लस 26 वरून -35 वर येण्यामध्ये, ठीक आहे, खूप थोडस ऍडजस्टमेंट करायला लागली. टोटली न्यू होतं. म्हणजे आम्हाला इंडियात बर्फ बघायचं असेल तर काश्मीरला जायला, ठीक आहे, इकडे आमच्या घराच्या बाहेरच पडतो, राईट. तो ते सगळ्या गोष्टी पण, त्या सगळ्या गोष्टी पण थोड्या मॅनेज कराव्या लागल्या. बट लाईक आय सेड, वेन यू पेस इट आउट, स्लो अँड स्टडी काइंड ऑफ विन्स द रेस. ठीक आहे. सो म्हटलं आहे ना, आपण या पोझिशन मध्ये आहोत, आपण हे आणि हे विलिंगली केलंय. असं नाही की कोणी जबरदस्ती कॅनडाला पाठवलंय, हे स्वतःहून आपण समजा तिकडे आलोय. सो यू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. ठीक आहे. स्लोली अँड स्टडी अँड एव्हरी डे तुम्हाला एक लर्निंग मिळणार आहे त्याच्यातून. आणि तो एक कॉन्फिडन्स ठेवून आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर ऑलमोस्ट फर्स्ट जॉब इकडे क्रॅक केला वॉज विथ सरकॉप, विच इज वन ऑफ द बिगेस्ट कॉर्पोरेट्स इन कॅनडा. इन टर्म्स ऑफ रेस्टॉरंट त्यांच्याकडे जवळ 70-80 रेस्टॉरंट आहेत त्यांच्या. सो जॅक ॲस्टर्स, कॅराबुश, केनिन्स क्रीक, रेड्स, या सगळ्या हे सगळं ऑल ओन्ड बाय सरकॉप. ठीक आहे. सो तिकडे मला ऍज अ सू शेफ ची फर्स्ट पोझिशन ऑफर केली गेली.
आणि ऑब्व्हियसली लोक म्हणतात की कॅनेडियन एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. आय वुडंट से दॅट्स 100% ऍक्युरेट. कारण इंडियामध्ये जसं तुम्ही चिकन शिजवता, ठीक आहे, तसंच चिकन तुम्ही इकडे शिजवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला असा कॅनेडियन एक्सपिरियन्सची अशी काही गरज लागत नाही. पण I was fortunate enough to work with expats in India on cruise ships. त्याच्यामुळे काय झालं की you are playing a game at that point of time, right? So ते सगळं त्या लोकांनाही रिअलाइज झालं माझ्या कॉर्पोरेट ह्यांना, आणि तिकडून मी वॉज प्रमोटेड ऍज अ किचन मॅनेजर, आणि मी त्यांचा फ्लॅगशिप स्टोर जो मिसिसागाला आहे, which accommodates around about 460 seats at one given point of time. म्हणजे जवळपास 450 लोकांपेक्षा जास्ती जेवू शकतात, इन्क्लुडिंग पॅटिओ, एका वेळेला. एका सिटिंगला 450 लोक जेवू शकतात. सो तो मी ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष सांभाळला. आणि then I decided it's time to grow. Obviously COVID came in. The restaurant business took a little bit like most of the hit through COVID. And then getting back on the on our feet was. मला एक यात प्रश्न काय आहे की तू जेव्हा सुरू इथे आलास, तर तुला तो जॉब मिळण्यासाठी, तो म्हणजे फर्स्ट जॉब जो तू बोलतोस की तू फॉर्च्युनेट होतास, दॅट इज ट्रू, बरोबर, तो एक ऍस्पेक्ट झाला. पण तुझ्या एंडनी आता जर आपली नवीन जी मुलं येत आहेत, मराठी मुलं किंवा कोणीही असेल जे तुझ्या इंडस्ट्रीमध्ये असतील, सो त्यांना पण जॉब्स, आणि आताच्या आधीचं कॅनडा वॉज टोटली डिफरंट आणि आताचं वेगळं, पण तरीही जर त्यांनाही ह्या फील्ड मध्ये ग्रो करायचं असेल, किंवा आता तुझी काय जर्नी होती की तू कसं काय जॉब साठी हे केलं, आता यू हॅड एक्सपिरियन्स, यू हॅड लाईक टन ऑफ एक्सपिरियन्स, सो इट वॉज काइंड ऑफ लाईक ओके फॉर यू बिकॉज यू ऑलरेडी एक्सपिरियन्स. बट इफ समवन इज जर एक नवीन मुलगा येतोय आपला, इथे शिकणार आहे आपल्या कुठच्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये सेम फील्ड मध्ये, सो त्यांनी काय काय लक्षात ठेवायला पाहिजे, आणि त्यांनी त्याचा अप्रोच, म्हणजे आता लोक कसं, आताची मुलं मी बघतोय आणि मला पण तेवढंच वाटतं की लगेच खचतात. बरोबर, नाही झालं किंवा काही होत नसेल तर लगेच खचून छोटासा जॉब करूया, अरे इथे जे माझी फील्ड, जी आवड नाहीये तिथे करूया. पण त्यांना तू कसं मोटिवेट किंवा कसं तुमच्या फील्डचं कसं आहे? ओके, सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी सांगेन, मी बरेच लोकांना गायडन्स दिले आणि मी प्रत्येकाला एकच सांगेन की दिस इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, नंबर 1 द गोल्डन रूल जो आहे ना, इट्स द 5-star और लक्झरी फॉर द गेस्ट, नॉट फॉर द स्टाफ. सो हे सर्वात आधी तुम्ही ताजमहल मध्ये गेलात आणि तुम्ही सगळं तामझाम जो बघता की अरे वा शॅन्डेलियर्स लावलायत हे ते, ठीक आहे, पण त्याच्या मागे जो माणूस असतो ना, त्याला हँडलर साफ करायचे पण असतात, त्याला टेबल वाईप करायची असतात, ठीक आहे, तुमचे जेवण तुम्हाला आवडलं नाही तर अरे क्या ले गया, बरोबर नाही वापिस भेटो, ठीक आहे. सो ह्या सगळ्या हार्डशिप्स त्यांना फेस करायला लागतात. सो हे तुमच्यासाठी किंवा गेस्ट जेव्हा मी म्हणतो त्यांच्यासाठी लक्झरी आहे की अरे वा झकास एकदम, पण ऍक्च्युअल मागे जो माणूस काम करत असतो ना, इट्स व्हेरी हार्ड, ठीक आहे, इट्स हार्ड वर्क. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ही पॅशन ड्रिव्हन इंडस्ट्री, ठीक आहे. सो तुम्ही यू वर्क एज अ शेफ, यू वर्क एज अ कुक, यू आर नॉट गोना बी लाईक गडगंज पैसा तुम्ही बनवताय असं नाही. दिस इज पॅशन टुवर्ड्स फूड, पॅशन टुवर्ड्स सर्व्हिस, ठीक आहे. सो हे जाणणे गरजेचं आहे. सो फॉर ऑल द न्यू कमर्स, ठीक आहे, मी एकच सांगेन, जे मी व्हॉट आय वेंट थ्रू एज वेल, राईट, कम व्हॉट मे, ठीक आहे, you cannot lose hope. It's not gonna be an easy journey. Okay, it's a uphill battle. ठीक आहे, जे तुम्हाला स्वतःलाच फाईट करायचंय, ठीक आहे, तुमच्यासाठी कोणी फाईट करू शकणार नाहीये ते बॅटल, ठीक आहे. तुम्हाला जसं मला इनिशियल स्टेजेस मध्ये आठवतं की जेव्हा आय स्टार्टेड ऑफ माय जर्नी इन 2006-2007, तेव्हा दिवसाला मी 10 बॅग अनियन पील करायचो, आणि एक बॅग 50 किलो जायची, सो 500 किलो अनियन करायचो, ठीक आहे. आणि व्हेन आय यूज्ड टू थिंक अरे बापरे हे आता तरी संपेल, त्याच्यानंतर दुसरा जो शेफ होता तो सांगायचा अच्छा ये हो गया, अच्छा अभी 10 बॅग आलू भी पील करणे, ठीक आहे. मला आठवतं की इनिशियल स्टेजेस मध्ये इंडियामध्ये मी जवळपास 18 तास ड्युटी करायचो. मी सकाळी 2:30ला सुरू करायचो, ते संध्याकाळी 7:30ला घरी जायचो, आणि तेव्हाही शेफ सांगायचे क्या हो गया इतना जल्दी घर जा रहा है, ठीक आहे. सो लकीली कॅनडामध्ये लेबर लॉस चांगले असल्यामुळे, ठीक आहे, यू डोंट गेट टू फेस दॅट, ठीक आहे. आम्ही थोडे त्यातल्या त्यात थोडी एक जनरेशन मागे असल्यामुळे वी हॅव सीन दी ऍक्च्युअल काइंड ऑफ अ सिनारिओ वेर इन की बाबा समजा
17 तासानंतर तुम्हाला घरी पाठवत असतील तरी ते सांगत असतील की अरे काय हाफ डे कर रहा क्या. ठीक आहे, म्हणजे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि एक्सपेक्टेशन्स काय होते त्यावेळी. ठीक आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट, राईट. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी लोकांना सांगेन की लोक ना प्रॅक्टिकल नॉलेजच्या मागे पळतात, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज वेन यू आर इन द किचन ऑर वेन यू आर इन द सर्व्हिस, ठीक आहे, प्रॅक्टिकल नॉलेज इज 85%, बट तुम्हाला थिअरॉटिकल नॉलेज पण तेवढंच असणे गरजेचं आहे. ठीक आहे, समजा ते नसेल, ठीक आहे, सो देन यू आर बेसिकली वॉन्डरिंग इन द डार्क. ठीक आहे, की मेरे को शेफ बोला, मला शेफनी सांगितलं म्हणून मी ते करतोय. ठीक आहे, त्याच्या बाकी एक काही जस्टिफिकेशन, त्याच्या मागे एक बायबल रिझन असणे गरजेचं आहे की आपण हे का करतोय. फॉर इन्स्टन्स, चिकन 166 डिग्रीज फॅरनहाईटला शिजवायचं. ठीक आहे, फॉर इन्स्टन्स, राईट. का शिजवायचं, म्हणजे कोणी सांगितलंय तुम्हाला? हो सांगितलंय, पण त्याच्या मागे त्यांनी का सांगितलं ह्याचंही रिझन जगणे गरजेचं आहे. ठीक आहे, तो 160 आम्ही हे करतो कारण की त्याच्यातला जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, लाईक सॅल्मोनेला पॅराटायफी, दॅट नीड्स टू बी किल्ड. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, किंवा पोक मध्ये ट्रिचोनॉसिस, हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते समजा किल नाही झाले तर गेस्ट आजारी पडू शकतो. when you have that knowledge on theory as well, ठीक आहे, कॅनडामध्ये मी एवढं बघितलंय, समजा तुम्हाला हेही अजून एक ऍडेड नॉलेज असेल ना, यू हॅव काइंड ऑफ एन अपर हँड इन टू दिस. ओके, सो देन द जर्नी बिकम्स लॉट मोर इझियर, देन यू कॅन क्विकली ग्रो, प्रोग्रेस तुमच्याकडे सटासटी आहे, नाहीतर यू विल बी स्टक इन द रट. ठीक आहे, तेच करत राहायचंय. ठीक आहे, देन टाइम अगेन यू हॅव टू कीप ऑन प्रूव्हिंग युअरसेल्फ. तेच आम्ही याआधी पण एक दादाला भेटलो आपल्या, मी बघितला तुझा व्हिडिओ. सो तो पण हेच सांगत होता की म्हणजे आताची मुलं पण तशीच आहेत की लोकांना बघून आपण युजली असं प्लॅन करतो की त्या स्टेजला मला लगेच जायचं, पण ती व्यक्ती त्या स्टेजला कशी पोहोचली हे तुम्हाला माहिती नसतं. बरोबर, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला भेटत नाही. आणि ती जेव्हा व्यक्ती भेटते आणि ते जसं सगळं सांगते की काय काय होतं, म्हणजे आम्ही पण ह्यातूनच केलं आणि आज आम्ही इथे जे आहोत त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. ऍब्सोल्युटली, लाईक मी प्रत्येकाला सांगतो जो who wants to be a chef, who wants to be into service industry, right, त्याला या फील्ड मध्ये करिअर ज्याला बनवायचं ना, तर मी त्याला एकच सांगतो की लॉंग टर्म बेनिफिट्स जे आपले आहेत ना, ठीक आहे, त्याच्याऐवजी शॉर्ट टर्म लॉसेस बघ काय तुझ्याकडे. ठीक आहे, की बाबा नाही फटाफट वरती जायचंय, पण तुझं फाउंडेशनच बरोबर नसेल, इट्स गॉना कोलॅप्स. ठीक आहे, इट्स गॉना कोलॅप्स, राईट. म्हणजे जेवढं लवकर बांधलंय त्याच्या दुप्पट स्पीडने ते कोलॅप्स होणार. ठीक आहे, सो ते आधी फाउंडेशनवर काम करा. येस, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी एन एक्झिक्युटिव्ह शेफ, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ कॉर्पोरेट, ऑर एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी F&B मॅनेजर किंवा कॉर्पोरेट रोल त्यांना पाहिजे असतो, पण त्याच्यासाठी गुड 2-3 वर्ष तुम्ही स्वतःचा बेस एवढा स्ट्रॉंग करा, राईट. जसं मी प्रत्येक माझ्या इव्हन कुकला सांगतो की बिफोर समबडी पॉइंट्स फिंगर ऍट यू, दे शुड थिंक 10 times whether should I point the finger or no, कारण की this guy is pretty solid, right? So once you make that, right, then it is the journey super easy after that. म्हणजे मग तुम्ही हळू सो इनिशियल जे बेबी स्टेप्स तुम्हाला घ्यायचे आहेत ना, ते तुम्हाला घ्यावेच लागणार आहे. ठीक आहे, देन यू कॅन गो, बिफोर यू स्टार्ट टू रन, लर्न टू वॉक फर्स्ट, राईट, आणि मग तुम्ही ते सगळं करू शकता. सो माझा आय वुड रेकमेंड ऑल द न्यू कमर्स who wants to be in this industry किंवा या इंडस्ट्रीशी रिलेटेड, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री खूप मोठी आहे, आणि हा जो गोल्डन रूल आहे ना, इट अप्लायज टू एनिवेअर. तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये गेलात तरी हे टू गेट अ क्लायंट बेस, राईट. तुम्हाला आधी जो तुमचा फर्स्ट क्लायंट बेस असेल त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे, ठीक आहे, त्याच्यावरून पुढे तुमची सगळं सुरू होईल. पण खरं आहे, हेच आम्ही त्या दादाने पण हेच सांगितलेलं, आणि सेम आम्ही तर ऐकतोय, आम्हाला तर म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही असतो तर कुठे ना कुठेतरी एवढे सगळे एक्सपिरियन्सेस ऐकून आम्हाला कळलं असतं, पण तुम्हाला ह्यातून खूप फायदा होणार आहे. आणि मी आरेश दादाचं लिंक्डइन आणि इंस्टाग्राम वगैरे सगळी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करणारच आहे. त्यासोबत दादा तर एक म्हणजे फुल टाइम तू एका रेस्टॉरंट. सो आता करंटली मी आय एम वर्किंग एज अन एक्झिक्युटिव्ह शेफ फॉर शॅनेक्स ग्रुप. खूप मोठा ग्रुप आहे. ते 2015 मध्ये ओंटारिओ मध्ये आले आणि दे स्टार्टेड टेकिंग ओव्हर लॉट ऑफ रिटायरमेंट होम्स. बट मी त्यांच्या एकुलता एक हॉटेलमध्ये काम करतो,
जे 1924 मध्ये एकेकाळी वन ऑफ द रिचेस्ट गाय इन मिसिसागा त्याचं होतं. ठीक आहे. सो ती हेरिटेज प्रॉपर्टी आहे. त्याला नॉट 1924 सॉरी 1926 मध्ये बांधलेली. ठीक आहे. सो आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष कम्प्लीट होणार. सो इट इज कलोनियल स्टाईल बिल्डिंग आहे. आणि जेव्हा लोक येतात एव्हरीबडी इज एक्सपेक्टिंग लक्झरी. सो दे नॉट ओनली गेट लक्झरी बट ॲट द सेम टाइम एक कलोनियल स्टाईलचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो सध्या तरी मिसिसागामध्ये किंवा रादर ओंटॅरिओ मध्ये कुठलंही हॉटेल प्रोव्हाइड नाही करत. ओके. सो ते खूप बघण्यासारखं आहे. कोणतं हॉटेल आहे? हॉटेलचं नाव आहे द ग्लेनरिन इन अँड स्पा. मिसिसागा रोडवरच आहे. त्याच्या मागून एक सॉमिल व्हॅली नावाची एक व्हॅली जाते. ठीक आहे. बरेच वर्ष आधी म्हणजे आय थिंक 15-20 वर्ष आधी तिकडे आर्क्टिक फॉक्सेस यायचे मागे. अजूनही विंटर मध्ये तिथे डिअर्स येतात. रेग्युलर फॉक्सेस येतात आणि यू वुड सी दॅम. म्हणजे असं आमची जी रूम आहे. ठीक आहे. समजा तुम्ही विंटर मध्ये एवढं बिझी नसतं हॉटेल बिकॉज इट्स मोर ऑफ अ बँक्वेटिंग स्पेस. तिकडे बरेचसे वेडिंग्स आणि सेरेमनीज आणि बेबी शॉवर्स आणि या सगळ्या गोष्टी होतात. राईट. सो वेन इट्स रिअली क्वाइट राईट जेव्हा काही इव्हेंट नसतील ना तर कधीतरी रात्री 8:30-9:30ला जाऊन बघायचं. ठीक आहे. तर डिअर आणि त्याची फॅमिली ठीक आहे तिकडे मस्त बसलेले असतात. म्हणजे हे एवढं इट इज व्हेरी क्लोज टू दॅट नॅचरल हॅबिटॅट त्यांचं जे आहे. आणि अजून काय पाहिजे. खरंय. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे आम्हाला तर यायला पण आवडेल ते एकदा. तर मी आता फक्त बघायला म्हणजे ती बिल्डिंग कारण आम्ही फिल्म्स आणि फोटोग्राफी याच्यातून असल्या कारणामुळे असे जे ओल्ड आर्किटेक्चरचे आहेत. आता इथे पण या रोडवरती आम्ही किचनरला किंग स्ट्रीटला इथे जर तू जाशील ना देर आर मेनी हेरिटेज साइट्स. राईट. सो ते एक वेगळीच त्यांची शैली असते. अप्रतिम आहे. बघण्यासारखं आहे. म्हणजे खरंच म्हणजे आता तू फक्त बोललास त्यामध्ये असं विचार करून की तो ग्लास कसा असेल आणि ते दिसत ती व्हॅली कशी दिसत असेल तिथून बघून. म्हणजे लोक मी तुला एवढं पण सांगतो की फॉल मध्ये तुम्ही डंडास पीकला जाल तुम्ही इकडे जाल. मी फॉलचे जो सीझन आहे ना तो मी माझ्या हॉटेलमधून बघतो कारण त्या मागे अख्खी लाईक आय सेड सॉमिल व्हॅली आहे. फिनॉमिनल कलर्स. म्हणजे मला कुठे जायची गरज पण नाहीये. एवढं अप्रतिम आहे. म्हणजे एवढं ते असं भरून येतं ते बघितल्यानंतर की अरे अमेझिंग. म्हणजे लोक गाड्या घेऊन जातायत सगळं इकडे तिकडे फिरतायत. म्हणजे दोज आर ऑल्सो फिनॉमिनल पॉइंट. यू गो टू रॅटल स्नेक, यू गो टू डंडास पीक आणि या सगळ्या गोष्टी. पण दरवाजा उघडला की माझ्या समोर आहे. सो एवढं क्लास आहे. पण तुम्हाला पण तेच आहे. तर मी सगळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकले. तुम्हाला जर दादाशी कनेक्ट करायचं आहे तुम्हाला काही तुमचे आता मला माहिती नाही की ते क्वेश्चन्स कसे असू शकतात. तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे सगळे म्हणजे इंडस्ट्रीवाले एकदम प्रोफेशनल्स आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांनाच तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता आणि दादा 100% तुम्हाला हेल्प करेल. सो आता तरी आपण इथपर्यंत आलोय. आपल्याला अजून एक क्वेश्चन मला दादाला विचारायचंच आहे. सो दादा लाईक भारी वाटलं ऍक्च्युली एवढंच तुझी जी एक्सपिरियन्स आणि तो जर्नी होता ना ते बघूनच खूप म्हणजे मजा आली ऍक्च्युली. खरंच तुमच्या व्ह्युअर्सना पण हे आवडेलच. आणि हो नाही 100% त्यांना कधीही काही प्रश्न असतील प्लीज डू नॉट हेजिटेट. ऑलवेज देअर. इंस्टाग्रामवर मेसेज करा, मेसेंजरवर टाका, काही काय डेफिनेटली 100%. दादा तुझ्या पूर्ण जर्नी बद्दल ऐकून तर खूप भारी वाटलं आम्हाला आणि लोकांना पण त्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन चांगली मिळाली. पण त्याच सोबत अजून एक तुझा एक स्वतःचा एक वेंचर आहे. येस. कोकम्स किचन. येस. आणि तू असे महाराष्ट्राच्या आपले जे डेलिकेसीज असतात एकदम म्हणजे कोर महाराष्ट्रीयन डेलिकेसी जे आपण म्हणतो सो ते तू युजली तुझ्या घरून जे तू जे आपले लोक त्यांना सो ती आयडिया आणि ते म्हणजे त्याच्या मागचा पूर्ण एक कॉन्सेप्ट काय आहे आणि तो कसा वर्क करतो. ओके. सो खूप मजेशीर गोष्ट आहे आणि व्हेरी नाईस क्वेश्चन. लाईक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन एज वेल. फर्स्ट अँड फॉरमोस्ट त्याचं अख्खं क्रेडिट माझ्या बायकोला जातं. आय विल नॉट टेक दॅट क्रेडिट. ठीक आहे. सो असं होतं की 2020 मध्ये when I first bought my house in Mississauga, तेव्हा माझे सगळे मित्र मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, यू नेम इट, हे सगळे इकडे आहेत. सो थोडी लोक किचनर, काही ब्रँडफोर्ड मध्ये आहेत, थोडे लंडन मध्ये होते, काही लोक इटोबिको, मिल्टन या सगळ्या ठिकाणी होते. सो काय झालं की
कोणाच्या तरी घरी भेटायचो. ठीक आहे, हे इंटेन्शन होतं की बाबा कोणाच्या तरी घरी भेटून दिवाळीची पार्टी म्हणा, ठीक आहे, किंवा न्यू इयर्स म्हणा, किंवा गुढीपाडवा सेलिब्रेट करायचंय किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, राईट. तर सगळे आपलेच मित्र आहेत. हे जर म्हटलं एक काम करा, यू गाईज कम ओव्हर, ठीक आहे, जेवण बनवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ठीक आहे. सो एव्हरीबडी इज लाईक ओके, चला फॅन्टॅस्टिक, प्लॅन बन गया है, प्लॅन इज ऑन. ठीक आहे, गाडी रुळायला लागलेली आहे. ठीक आहे, रुळायला लागली आहे गाडी. सो जवळपास एक 30-35 लोक ते 40 लोक, ठीक आहे, माझ्या घरी जनरली असतात. ठीक आहे, त्यावेळी पण असायची. ठीक आहे, तेव्हा मी काय करायचो, एक टोप भरून कोंबडी वडे, ठीक आहे, किंवा तांबडा पांढरा रस्सा, ठीक आहे, एक 5-6 लिटर सोलकढी. ठीक आहे, म्हणजे बाकीचं जे आहे पिण्याच्या ज्या वस्ती आहेत त्या आहेतच, नो डाऊट, राईट. दिवाळी म्हणा किंवा न्यू इयर म्हणा, त्या गोष्टी मी नाही निग्लेक्ट करू शकतो, ते तर आहेतच. पण हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर जेवायचं काय, पेटपूजा जेव्हा करण्याची पाळी येते तेव्हा त्यांच्या समोर वडे, मोठ्या टोप मध्ये तांबडा पांढरा रस्सा किंवा आपलं मालवणी चिकन करी किंवा सावजी चिकन किंवा सावजी मटण, ठीक आहे, त्याच्या बाजूला एक 5-6 लिटर सोलकढी, ठीक आहे, कापलेला कांदा, लिंबू आणि साजूक तुपातला भात. ठीक आहे, एवढं उत्कृष्ट ठेवल्यानंतर लोक म्हणजे मरेच तर जेवायचे, मरेच तर. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आमच्या घरी एक अशी म्हण आहे की ओ होईस तर जेवणे, ज्याला आपण म्हणतो की ओ होईस तर जेवणे. हा, हे म्हणजे यु नो असं ती लोक तिकडे, म्हणजे माझे सगळे मित्र तिकडे जेवायचे. हे जे होतं, दिस वॉज नोटिस्ड बाय माय वाईफ. ओके, हे सगळं पार्टी बिर्टी झाल्यानंतर, म्हणजे अशी 3-4 वेळा ऑलरेडी होऊन झाली आहे, माझी बायको केतकी, ती म्हणाली की तू हे प्रोफेशनली का नाही करतेस. मी म्हटलं बाबा, मी ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये आहे, मी ऑलरेडी 5 दिवस वर्किंग असतो, आणि वेन यू गाईज ऑर गेस्ट म्हणा किंवा तुम्ही लोक जे या इंडस्ट्री मधले नाहीयेत, वेन यू गाईज आर एन्जॉईंग द मोस्ट, वी आर द पीपल हु आर वर्किंग द मोस्ट, राईट. क्रिसमस म्हटला की तुम्हाला धमाल जेवण खाण बाहेर फिरायला जायचं, पण तेव्हा आम्ही सगळ्यात जास्त काम करतो. म्हटलं सी, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. ठीक आहे, कारण काय म्हटलं, मग माझ्यावर प्रेशर येणार किंवा मला पण हे सगळं करायला लागणार. कारण काय एकदा उडी घ्यायची, समजा उडी मारायचं डिसाईड झालं ना की मग फुल फ्लेज. ठीक आहे, सो फुल घुस जावं अंदर. ठीक आहे, नाहीतर नाही, असं मागे पुढे चाचपडत मला शोधायचं नव्हतं हे सगळं, राईट. पण तिचा एवढा ट्रिमेंडस बॅकअप होता. ठीक आहे, ती म्हणाली तू कर, ठीक आहे, आपण बघूया काय होतं ते. ठीक आहे, अँड देन वी वेंट टू द ड्रॉइंग बोर्ड. ठीक आहे, काय काय करायला लागेल, काय काय हे करायला लागेल, आणि तिकडून ही बेसिकली आयडिया स्लोली इमर्ज झाली. सो तिने आयडिया दिल्यापासून एक्झिक्युशन होईपर्यंत ऑलमोस्ट 4.5-5 महिने लागलेले मला. ठीक आहे, की बाबा प्रोडक्ट एक्वायरिंग कुठून करायचंय, मार्केटिंग कसं करायचंय, ते कंटेनर्स कुठून घ्यायचे, इक्विपमेंट्स कसे सेटअप करायचे, राईट. की मी घरातून करतो, ऍट टाइम्स बाहेर काय म्हणते त्याला, गोस्ट किचन आपण म्हणतो. ठीक आहे, तिकडून प्रॉपर ऑपरेट करायला लागतं मला, कारण काय जवळपास 200-250 लोकांचं जेवण मी सिंगल हँडेडली बनवू शकतो, राईट. सो हे सगळं हळूहळू सगळं ब्रिक बाय ब्रिक एक सुंदर एक मॉन्युमेंट तयार व्हायला सुरुवात झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर वन थिंग वॉज कॉमन विच आय वुड लाईक टू स्पेसिफाय, की प्रामाणिक प्रयत्न करायचा हा डोक्यात ऑलरेडी होता, पण त्याचप्रमाणे, ठीक आहे, महाराष्ट्रीयन क्विझिन ला एक वी हॅव टू गेट इट अंडर दी अम्ब्रेला ऑफ जीटीए. ठीक आहे, दुनियात तुला आता बाहेर गेलं तर पंजाबी समोसे मिळतात, सगळं एव्हरीथिंग. ठीक आहे, पण उत्कृष्ट बघायचे साबुदाणे वडे मिळत नाही. ठीक आहे, लोक गुलाबजाम साठी वेडी आहेत. ठीक आहे, मी उत्कृष्ट प्रकारचे गुलाबजाम घरी बनवतो. ठीक आहे, पण पुरणपोळी कोणी बनवत नाही. ओके, बरेचशी लोक की बाबा भेल घालेंगे, हे खा लेंगे, पण कोथिंबीर वडी कोणी बनवत नाही. हे कॉम्प्लिकेटेड डिशेस आहेत, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्याच्या आय वुड लाईक टू स्पेसिफाय दॅट माय डॅड वॉज ऑन बोर्ड विथ दिस, अँड माझ्या बायकोची म्हणजे माझी सासू ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, शी वॉज ऑल्सो ऑन बोर्ड विथ दिस, बिकॉज वी नीडेड एक्सपर्टीज. ओके, राईट. आणि मी ब्राह्मण आहे आणि माझी बायको मराठा आहे, राईट. सो डिस्टिंक्टली वेगळे क्विझिन्स आहेत, राईट. सो हे सगळं म्हटलं, इफ दिस नीड्स टू बी अमॅलगमेटेड इन सच अ वे which is gonna create kind of a symphony, right. म्हटलं ते सगळं 15 दिवस त्याच्यावर हे केलं आम्ही. ठीक आहे, आणि एक गोष्ट त्याच्यातून बाहेर आली, ती म्हणजे ऑथेंटिसिटी पाहिजे.
ऑथेंटिसिटी नसेल तर तुम्ही जस्ट ऍज अ स्टिंट म्हणून तुम्ही हे 15 दिवस कराल, त्याच्यानंतर वन्स यू स्टार्ट गेटिंग रिस्पॉन्सेस फ्रॉम द क्लायंट्स ऑर फ्रॉम द गेस्ट सेइंग की भाई दिस इज नॉट कोथिंबीर वडी, लोक विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट लोक विकतात बाहेर साबुदाणा वडा आहे, ठीक आहे, पण त्याच्यात दाण्याचं कूट समजा नसेल, त्याच्यात मिरची नसेल, त्याच्यात समजा कढीपत्ता नसेल, नुसतं साबुदाणा, त्याचा काय अर्थ नाही, मग तो साबुदाणा नाहीये, मग ते यू कॅन कॉल इट सागो बॉल्स, इट इज नॉट साबुदाणा वडा. बटाटा वडा म्हटल्यानंतर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट, ठीक आहे, भरभरून कोथिंबीर टाकलेली, ठीक आहे, सुंदर पिवळा दिसला पाहिजे बटाटा वडा वगैरे, आणि चांगले क्रिस्प बाहेर असलं पाहिजे. आणि इथे वडापाव हा कॉन्सेप्ट आहे ना खूप वास्ट आहे. बरोबर. म्हणजे इथे आता आपण मी आता माझा यश पण गुजरातचा आहे, बरोबर, सो मी त्याला जेव्हा वडापाव हा कॉन्सेप्ट सांगतो ना, त्यांचा वडापाव म्हणजे असं भाजलेला, बटर मध्ये डुबवलेला, ते मसाले वगैरे टाकून एकदम चटपटीत असतो. त्याच्यात वडापाव नाही, ती दाबेली वडापाव आणि त्याला मिक्स करून काहीतरी बाय प्रोडक्ट बनलं अशातलं होतं. पण मी त्याला जेव्हा सांगितलं की हम लोग के इसमें सिर्फ एक चटनी अंदर साइड ही आता है, एक वड़ा आता है, और यूजुअली तो सिर्फ ऐसा ही वड़ा पाव खा सकते हैं, एक्झॅक्टली, चटनी भी नहीं रहेगा ना तो भी चलेगा. बरोबर. सो तो त्याला वेगळा एक कॉन्सेप्ट होता. आणि इथे मला तो वडापाव आता ह्या तारखेपर्यंत नाही मिळाला. बरोबर. मी तुला तेव्हाच आता आपला यायच्या आधीच विषय मी तुला सांगितलं की मी आता 2 दिवसापूर्वी अरे स्टोरी टाकलेली, बरोबर, की मला कोंबडी, आता मी ऑगस्ट मध्ये आलोय 2023, मी अजूनपर्यंत कोंबडी वडे नाही खाल्लेत, आणि मी कोकणातला आहे, मी मालवणचा आहे. ओके. सो मला श्वास घ्यायला होत नाही, मी खावणे नाही खाल्लेत. बापरे, वर्ष मला कसं तरी होतं. आता तू कोथिंबीर वडी जेव्हा बोललास ना, तर कोथिंबीर वडी म्हणजे काय, आपलं घरी आईनी कोथिंबीराचं ते बनवून ठेवलंय, मिक्सर वगैरे ठेवलंय सगळं, आता ते फ्रीज मध्ये, तुला जेव्हा खायचे तळू तर मी शकतो, एक्झॅक्टली, पण ती बनव कशी, एक्झॅक्टली, कारण ती अशी नाहीये की लाईक पटकन असं मिक्स केलं, कोथिंबीर टाकली, बेसन टाकलं आणि मी ते फ्रीज केलं आणि कट, तसं नाही, गोष्टीच नाही. एक्झॅक्टली. आणि मी नाहीच त्यात हात पण नाही टाकणार, बरोबर, मला नाही जमणार. बरोबर. सो मला इतकं असं हे होतंय ना आता, खूप असं. अरे मग तू यायला पाहिजे यश बिशला सगळ्यांना घेऊन, जसं मी आता ऑलरेडी तुला सांगितलं, इन्व्हाइट केलंय, यू गाईज नीड टू बी देअर. आपण अजून एक एपिसोड, मी अजून एक, आता विवेक बरा झाला की आम्ही आर्येश दादाबरोबर कोकम्स किचन मध्ये जाणार आहोत, जिथे कोकम्स किचन बनतं. तुम्ही जे खाताय तुम्ही लकी आहात ज्यांनी खाल्लाय ते. सो आम्ही तिथे जाणार, दादाला तिथेच बनवायला सांगणार, आम्ही त्यातून थोडे आम्ही पण शिकायचा प्रयत्न करू कसं तो बनवतो, आणि आपण एक तसा एक एपिसोड बनवायचा नक्की ट्राय करणार आहोत. सो तू आज आलास ना, खूप भारी वाटलं. अरे फक्त ऐकूनच असं वाटलं की येस, म्हणजे वी नो, लाईक आता जर अगदीच मला असं वाटलं की नाही आता ताप येणार मला चिकन वडे नाही खाल्ले तर, सो आय कॅन ड्राईव्ह, जस्ट अ फोन कॉल. सो ऍक्च्युली असं तसं, कारण माझ्या घरी माझी एक गंमत सांगतो तुला. सो मी आणि माझी भाऊ, डॅड एवढे चिकन वगैरे खातात, पण त्यांना एवढी आवड नाही, सो नसलं तरी त्यांना चालतं. सो माझी मॉम आणि मी 2018 मध्ये ठरवलंय आपण यावर्षी श्रावण पाळूया. ओके ओके, आम्ही बोललो येस, कूल. सो मी पण, आई बोलली काय तू पण बघ, हा ठीक आहे. एक वीक एकदम मस्त गेला, आम्ही जेवलो वगैरे एकदम व्यवस्थित गेलो. नेक्स्ट वीक मम्मीला ताप आला. एक पहिला दिवस मम्मीला ताप आला, दुसऱ्या दिवशी मला ताप आला, खूप ताप, भयंकर, म्हणजे काय असं बॉडीला सवय नाहीये. आणि नंतर कळे ना, नंतर पप्पांना कळलं नाही काय कोणत्याही डॉक्टरला दाखवलं तरी काय नाही. पप्पा खाली गेले, एक अख्खी सुरमई घेऊन आले, आईने सुरमई बनवली, सार बनवलं टोमॅटोचं, आम्ही खाल्लं संध्याकाळपर्यंत. तेव्हा मग असं झालं की अरे किती फनी गोष्ट आहे. अरे ती मम्मी पण सांगते माझी की आता असं, पण खरंच यार तू ऍक्च्युली आम्ही पण जेव्हा बोलतो की ज्यांना जेवण बनवता येतं ना, तो माणूस लकी पण आहे, पण त्या माणसाची फजिती पण होते कधी कधी. नाही बरोबर आहे. सी इट सिम्पल आहे. जसं मी कमिंग बॅक टू द पॉइंट ऑफ कोकम किचन, राईट, वन्स आमचे इंटेन्शन्स क्लिअर होते की ह्याच्यात काय करतो, आय वुड जस्ट लाईक टू ऍड अ फ्यू पॉइंट्स टू इट. सर्वात आधी स्क्रॅच किचन आहे माझं. नाउ व्हॉट डज स्क्रॅच किचन बेसिकली मीन्स, तुला बाहेरून वडापाव मिळतो ना, बरेचशा ठिकाणी वडापाव खाता ना, ते वडे 100% घरी बनवतात. पावाचं काय, मी लादी पाव घरी बनवतो, सोक. मी लादी पाव जे माझे देईन ते तुम्ही कम्पेअर दुसऱ्याशी करा आणि नंतर मला तुम्ही सांगा, ठीक आहे, एवढं मी, ठीक आहे. सो
लाईक आय सेड, आणि एक अपर हँड किंवा एक फायदा असा होता की इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे, ऑलमोस्ट 17 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे, की तुला काय म्हणतात त्याला, आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये याला सीसीपी म्हणतो, क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स असतात हे, ठीक आहे, की हे पॉइंट समजा कंट्रोल केले तर सगळं परफेक्ट होईल. सो त्याचप्रमाणे गेस्टला काय पाहिजे, गेस्ट पण पावभाजी तर तूही बनवू शकतोस घरी पावभाजी, ठीक आहे, मी असं नाही सांगितलं की तू बेकार पावभाजी बनवतो, ठीक आहे, पण पावाचं काय करशील. When you say scratch kitchen, the first word that came from my mouth was authenticity, right? So समजा ते ऑथेंटिक नसेल, पाव बाहेरून आणला असेल तर त्याला काय अर्थ नाही, तुला तेही घरी बनवायचं, राईट. आता तू मगाशी बोललास की कोंबडी वडे म्हटलेस किंवा सावजी मटण म्हटलंस किंवा तांबडा पांढरा रस्सा म्हटलास, सोलकढी नसेल तर त्याच्यात मजा नाही, बिकॉज ते सोलकढी म्हणजे SOUL वाली सोल आहे, ठीक आहे, म्हणजे आत्मा ज्याला आपण शांत आपण ज्याला म्हणतो ना, आपण तो होतो, राईट. सो इवन एक्वायरिंग द प्रोडक्ट्स, राईट, इट इज नॉट इझियर, ठीक आहे, इट इज नॉट दॅट इझियर, म्हणजे लोकांना डायरेक्ट खाना बनणार आहे, ठीक आहे, पण त्याच्या मागे एवढी प्रोसेस आहे ना, ती समजा तुझी फिट असेल, मग देन यू कॅन जम्प इन टू दॅट. फॉर इन्स्टन्स, आता इंडियाला जेव्हा आम्ही जातो ना, मी आणि माझी वाईफ, ठीक आहे, बॅगा भरून फक्त मसाले येतात, ठीक आहे, जवळपास 30 लिटर आगळ येतं माझं, आणि ते सुद्धा वी आर सोर्सिंग इट फ्रॉम रत्नागिरी, ओके, ठीक आहे. सो जिकडून ते सुरू झालंय, ठीक आहे, तिकडून म्हणजे कोकम माझी तिकडून येतात, माझे आगळ तिकडे येतं, ठीक आहे, नारळाचं दूध मी घरी बनवतो, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी एक खूप इम्पॉर्टंट फॉर ऑल आर न्यू कमर्स, आणि किंवा यांना एक सांगतो की मला एका शेफनी सांगितलेलं, इफ यू वॉन्ट युअर फूड टू बी टेस्टिंग रिअली गुड, ओके, number one thing that you have to do is you have to respect your ingredients. If you respect your ingredients, the ingredients will respect you back. Okay, so तुम्ही आगळ यूज करत असाल, ठीक आहे, आंबट आहे ते, गोड आहे, कसं आहे, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला ज्या अर्थी कळतं की बाबा हे कसं, याचा युसेज कसा करायचा, त्याच्याबरोबर तुम्ही नाइंसाफी करू नका, ठीक आहे, त्याच्यात चावटपणा काहीतरी करू नका, ठीक आहे. समजा कोंबडी वडे बनवायचे असतील तर त्या चिकनला जरा तुम्ही काय आलं लसूणचं मसाला बिसाला लावून ठेवलाच पाहिजे, ठीक आहे, तरच. हा, लिमिट ऑफ टाइम कन्झ्युमिंग, अर्धा तास वेळ लागेल त्याच्यासाठी, पण आणि परंतु जो एंड प्रोडक्ट असेल ना, दॅट्स गोना बी टॉप नॉच, ठीक आहे, दॅट्स व्हॉट वी एम फॉर, राईट. जेव्हा आपण जेवतो किंवा आपण जेवण बनवतो किंवा समजा कोणाला तरी इन्व्हाइट केलं असेल, ठीक आहे, तर ते करणे गरजेचं आहे. मजा आली ऐकूनच, म्हणजे ऐकून मन तृप्त झालं, पण आता लवकरच यावं तर लागणार मला. डेफिनेटली, तुम्ही डेफिनेटली या, ठीक आहे, आणि कारण तो दादूस पण आहे ना विवेक, राईट, तो आगरी आहे. अरे बापरे, ओके. आणि मी पण कोकणी पट्ट्यातला असल्यामुळे आम्हाला मच्छी ही म्हणजे एक आहे आमच्यासाठी ऑक्सिजन. तुम्ही इथे मासे कसे आणता? इथे मी खाल्लं काय माहितीये तुला, ते सॅल्मन. अच्छा, नाही, गळ्याखाली उतरत नाही. अच्छा, मी तुला सांगतो काय करायचं, जे मी करतो, ठीक आहे. मी माझ्या छोटा व्हिडिओ पण आहे, मी तुला पाठवतो, ठीक आहे, म्हणजे माझ्या कोकम किचनच्या पेजवर पण आहे तो. मी जनरली 20-20 पाऊंडरचे सुरमई घेऊन येतो. ओके, एवढी मोठी सुरमई येते, ठीक आहे. माझ्याकडे प्रॉपर चॉपिंग बोर्ड आहेत, प्रॉपर वर्किंग स्टेशन आहेत. ओशन्स म्हणा, किंवा माझा अजून एक सप्लायर आहे जो कलकत्त्यावरून पाठवतो. ओशन्स नेशन्स बेसिकली सेम ब्रँडचे आउटलेट्स आहेत. तर ते मला फक्त स्केल करून देतात, ते म्हणजे फक्त क्लीन करून देतात. बाकीचं कटिंग, तुकडी आपण ज्याला म्हणतो, सुरमईची तुकडी पाहिजे. इथे हलवा आणलाय, बांगडा आणलाय, किंगफिश तर असतोच, म्हणजे सुरमई तर आहेच, भरलेला पॉम्फ्रेट, ठीक आहे, उत्कृष्ट प्रकारचा. यू ऑल्सो नीड टू नो वेअर यू अक्वायर इट फ्रॉम, राईट. काहीतरी फ्रोझन बिझन घ्यायला गेलं तर त्याला काय अर्थ नाही, तुम्हाला तो फ्रेश असणे गरजेचं. सो मी हे सगळं बुचरी घरी करतो, बिकॉज अगेन गोइंग बॅक टू द सेम पॉइंट, स्क्रॅच किचन, ठीक आहे. त्यांनी कट करून दिला, त्यांनी मोठा कापला म्हणून मी तुम्हाला देतोय, नाही नाही नाही, तुला प्रॉपर जसा तुला, तू रेस्टॉरंट मध्ये मुंबईच्या गेलास, पण सत्कारमध्ये जा, गजालीमध्ये जा, किंवा माझघर विजगर XYZ रेस्टॉरंट मध्ये गेलास तू, ती तुकडी कशी दिसते तुला, राईट. ठेचा म्हटलं की तो कुटलेला प्रॉपर, त्याच्यात दाण्याचं कूट, त्याच्यात मिरच्या, ते सगळं पाहिजे, नाहीतर त्याचा शस्त्र सुद्धा उपयोग नाही, मला तरी वाटतं. नाही, खरंय हे, अगदी. मी तुला तेच तर सांगतो ना, म्हणजे मी तेच झालं की मी शोधून थकलो. अरे
मी सगळे ट्राय केलं, कुठेतरी फिश खायला ट्राय केली, मग इथे बोलले की इथे चिकन चांगलं मिळतं, इथे चिकन. त्या ह्याच्यात मी वेगळे क्युझिन्स खूप वेगळे ट्राय केले, पण ऍट द एंड ऑफ द डे कधीतरी असं असतं की बस नाही रे, आता काहीतरी आपलं इंडियन. तेच बोललो ना की घावणे, अरे घावणे नाही खात आहेत मालवणी पोरगा. म्हणजे आता जर माझ्या आईक मी सांगितलंय ना जीवन व्यर्थ आहे, युजलेस, बाकी काय नाही करत, अशातली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. तर ते जेव्हा असं होतं ना की हा यार की खरंच वेगळं आहे काय. सो तेव्हा मग असे तुमच्यासारखे लोक आम्हाला, आणि खरं ऍक्च्युली बोल्या बिझनेसचा कॉन्सेप्ट सुरूच झाल्यापासून आम्हाला खूप रेस्पॉन्स येतात लोकांकडून. आणि तुमच्यासारखे असे ग्रेट, म्हणजे तुम्ही वेगळे. मला ग्रेट बोलू नको रे, मी खूप आय एम स्टील डाऊन टू अर्थ, आणि तुला माहिती ऍक्च्युली ते चांगलं आहे. कारण आम्ही पण अजून काही नाही, आम्ही इनिशियल स्टेजेस मध्ये आहोत या गोष्टीच्या. पण आम्ही जस्ट एक म्हणून ट्राय केलं की इथे कसं की इथे कम्युनिटी बेस्ड खूप लोक राहतात प्रत्येकाचे, आणि त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. बरोबर. सो आपले जेव्हा मुलं येतात, मी जेव्हा आलो आय वॉज व्हेरी ब्लँक की मी कुठे जाऊ. मला जर गणपती अरे जायचंय कोणाच्या घरी, तर मी कोणाकडे शोधू शकतो. एक्झॅक्टली. सो मी तेव्हा मग युक्ता आणि आमची टीम जी होती ती आधीपासून असल्या कारणामुळे तिने मराठी कट्टा असे वेगळे वेगळे ग्रुप्स होते. सो तिने मला सांगितलं की तू जॉईन कर. मग तिथे आम्ही ग्रुप्स मध्ये मेसेज टाकून की अरे कोणाकडे गणपती असतो का. बरोबर. मग ते आम्ही गेल्या वर्षी एका काकांकडे गेलेलो ब्रॅम्प्टनला. ते आय थिंक रिअल इस्टेट मध्ये आहेत. कोण नाव काय? मला त्यांचं नाव लक्षात येत नाहीये ऍक्च्युली. सुधीर प्रधान? नाही. जयंत देशपांडे? नाही. जयंत देशपांडे सर आणि त्यांचं आताच माझं बोलणं झालं. ओके. त्यांचं तर नाव, ब्रॅम्प्टनला राहतात ते. ओके. सो त्यांच्याकडे गणपतीला आम्ही गेलेलो आणि तिथे खूप लोकांची भेट वगैरे झाली. आणि ती मराठी कट्टा ज्या ग्रुप मॅम आहेत त्या मोहिनी बरोबर, ते त्यांच्याशी तेव्हा तिथे भेटलेलो मी फर्स्ट. राईट. सो तिथे मग ब्रॅम्प्टनला गणपतीला वगैरे जाऊन मग तेव्हा असं कळलं की अरे हा यार आपली लोक आहेत. एक मी तुला सांगतो की आपली लोक आहेत. आणि मला जो फर्स्ट पुश माझ्या बायकोने दिला, ठीक आहे, सेकंड पुश अशा आपल्याच मराठी लोकांनी दिलं. जेव्हा मी कॉन्फिडंट नव्हतो ते म्हणाले बंड्या तू कर बिंदास, हम है तुम्हारे साथ. तू काय जास्तीत जास्त काय होईल, मटकीची उसळ किंवा जी मिसळ पाव तुझी बनवली ती खराब होईल ना, होऊ दे, ठीक आहे, बट इट्स गोना बी अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर यू एज वेल, राईट. आणि तो एकदा समजा अरे स्वतःवर विश्वास नसेल पण दुसरा तुला विश्वास जागा रेडी आहे, सो देन वी कॅनॉट बॅक आउट फ्रॉम दॅट फाईट, राईट. आणि आय वुड खूप मोठा थँक्स आपल्या सगळ्या मराठी मेंबर्सना इकडे जे मिस्सागा, ब्रॅम्प्टन, जिकडे कुठे सगळे आहेत लोक, पण एंड ऑफ द डे आपण एकच आहोत, एकत्रच आहोत आपण. आणि एस्पेशली विथ ऑल दिस ग्रुप्स आणि व्हॉट्सअप म्हणा किंवा काय म्हणा, वेन आय सी पीपल हेल्पिंग आउट इच अदर, राईट, दिस इज, आणि आय गिव्ह माय क्रेडिट टू ऑल माय क्लायंट्स, ठीक आहे. मी उत्कृष्ट जेवण बनवलं, पण ऍट द सेम टाइम त्या लोकांनी मला फुल फ्लेज सपोर्ट दिलाय, त्याच्यासाठी मी इकडे आहे. त्याच्यामुळे मी आता असा उभा आहे, ऑन माय ज्या एका पोझिशन मध्ये मी आहे म्हणून. पण ते ऍक्च्युली खूप चांगलं आहे की हे सगळे ग्रुप्स, आणि त्यामुळेच आम्हाला पण असेच कॉन्टॅक्ट मिळत जातात की आता तुमच्या थ्रू किंवा आम्हाला पण जेव्हा कळलं की दादा आहे, दादानी मी कोकम्स किचन तर बघत होतो, पण आता मला माहिती नव्हतं की मी ते जे कोकम्स किचन ज्याचं आहे त्याच्याबरोबर बसून. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की मी आर्यश म्हटल्यानंतर ते माझं शेवटचं नाव विचारलं, आर्यश कोकम किचन. पण एवढं बरं वाटतं ना ते ऐकल्यानंतर की बाबा नाही, लाईक एक छोटस सीड म्हणून आम्ही ग्रो आम्ही हे गेलेलं, पण आता ते स्लोली ते प्लांट मध्ये, आणि ऑब्व्हियसली अरे खूप मोठा होऊ दे, मी सांगतो त्याचं म्हणजे त्याची सावली किचनर पर्यंत पडू दे, की आम्हाला पण असं ऍक्सेसिबल होईल की किचनर मध्ये बसल्या बसल्या आठवड्यातून मला एकदा तरी आम्ही कोंबडी वडे किंवा एक सुरमईचा तुकडा आणि भात आणि सार खाऊ शकतो. पण दादा खूप थँक्यू तुझं की तू आज आलास. थँक्यू गाईज फॉर इन्व्हायटिंग मी, आणि मला खूप बरं वाटलं. आणि तुम्ही हे जे करताय ना तुम्ही, हे म्हणजे सलाम आहे भाई तुझं, कारण एका कम्युनिटीला तुम्ही एकत्र करताच आहात, पण ऍट द सेम टाइम तुम्ही एक इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म बनवताय ज्याच्याने बरेचशा लोकांना, न्यू कमर्स आहेत किंवा जे ऑलरेडी इकडे आहेत, स्टुडंट्स आहेत, कोणी बरेच वर्ष इकडे असतील, त्यांनाही समजा करिअर शिफ्ट समजायचं, त्याच्यात तुम्ही जी मदत करताय ना भाई, सलाम. हा आमचा एकदम बेसिक मूळ प्रयत्न हाच आहे.
सो आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू की तुम्ही आम्हाला तेवढं प्रेम देतात आणि आम्ही तसेच नवीन नवीन गेस्ट आणतोय, नवीन नवीन एपिसोड आणतोय. सो आजचा हा इथे आम्ही एपिसोड थांबवतो कारण आता मला भूक लागली. मला आता अजून मी जेवणाबद्दल बोललो तर आताच आम्हाला जावं लागेल. सो आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही सांगायला विसरू नका. आम्ही फॉर्मचे लिंक्स, आमचे दादाचे सगळे इंस्टाग्राम अकाउंट, कोकम्स किचनचे इंस्टाग्राम अकाउंट, लिंक्डइन सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकलंय, ते चेक करा. तुमचे क्वेश्चन्स दादाला विचारा, दादाला फॉलो करा, बोलिया बिंदासला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. सो येस, हे आहे आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव मी पण दादोशच्या वतीने बोलतो की ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास.